coming up next. वेलकम टू आवर चॅनल, आवर न्यू ब्लॉग. आता आम्ही चाललेलो आहोत हडशीला. भरपूर जणांना माहिती असेल, खूप फेमस आहे हडशीचा स्पॉट. चांगला पाऊस चालू झालेला आहे थोडा थोडा आणि वातावरण पण एकदम सुंदर आहे. खरं तर आमचा आजचा प्लॅन थोडा लॉंग टूरचा होता, पण आम्ही कॅन्सल केलाय तो. सो म्हटलं जवळ कुठेतरी जाऊन येऊयात. तर जाऊयात आपण हडशीला, बघूयात तिथलं वातावरण आणि काय काय आहे तिथे. हे बघा मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत घरापासून 1 तासाच्या अंतरावर आणि आय थिंक 22 किलोमीटर आपण कव्हर केलेलं आहे. आणि आता इथे ही आहे पवना नदी. पवना डॅमच्या रस्त्यावरच ही नदी आहे आणि सुंदर आहे ही नदी, बघू शकता तुम्ही. आदिश, आपण ज्या ठिकाणी थांबलोय त्याच्या बॅक साईडचा हा व्ह्यू बघा. आपण ज्या हॉटेलमध्ये थांबलोय स्नॅक्ससाठी, त्याच्या बॅक साईडला हा सुंदर असा नजारा आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बसून मस्त गरमागरम चहा पावसाळ्यामध्ये एन्जॉय करू शकता. तर आमच्या आदिशने घेतलेली आहे त्याची फेवरेट मॅगी. नॉर्मली तो घरी खात नाही, पण बाहेर आल्यानंतर त्याला आवडतं चटपटा, त्याच्यामुळं थोडीशी व्हेज मॅगी आपण घेतलेली आहे विथ व्हेजिटेबल आणि चहा. आणि इथे आपण थोडा वेळ टाइम स्पेंड करणार आहोत आणि पुढे आपला नेक्स्ट स्टॉपला जाणार आहोत. हा या साईडला तुम्ही बघू शकता व्ह्यू, अपोजिट साईडला स्टॉपच्या. हे पवना नगर गाव आणि हा थोडासा घाटाचा रस्ता आहे पवना डॅम कडून खाली जाणारा. पुढे बघू शकता पवना डॅम आणि पलीकडच्या साईडला लोहगड. आणि हा स्पॉट आहे फोटो वगैरे काढण्यासाठी. थोडाच वेळ पाऊस पडलेला आहे आणि तुम्ही दूर तिकडे बघू शकता वॉटरफॉल चालू झालेले ते या डोंगरामध्ये. आपण इथे जेव्हा पोहोचलो त्यावेळेस इथे भरपूर असा पाऊस पडत होता. तर आता स्नॅक्स झाल्यानंतर आपण निघालो आहोत हडशीकडे. रस्ता बघा किती छान आहे. आज वीकेंड असल्यामुळे भरपूर अशी क्राऊड दिसतीये. बऱ्याचशा गाड्या आलेल्या आहेत या ठिकाणी. कॅम्पिंग पण असते आणि या ठिकाणी टेंट हाऊस किंवा रिसॉर्ट पण भरपूर आहेत या रोडवरती पवना डॅमच्या आजूबाजूला. त्याच्यामुळे आज थोडीशी रश वाटते जास्त. तर आपल्याला अजूनही हडशीला पोहोचायला 11 किलोमीटर आणि 22 मिनिट इथून लागणार आहे. लेट्स गो. या ठिकाणी बघू शकता तुम्ही तिकोना गड आहे फक्त 1 किलोमीटर वरती आणि आपण आता इथून पुढे जात आहोत. तर आता आपण जवळपास आलोय एकदम हडशीच्या 4 किलोमीटर. आणि हडशीच्या ज्या डोंगरावर चढण्याच्या अगोदर तुम्ही बघू शकता या ठिकाणी गर्दी आहे, कारण आपल्या डाव्या साईडला आहे हडशी लेक. या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था आहे. आता पाणी खूप कमी आहे पण तरी आय कॅन सी इथे बोटिंग चालू आहे. तर या ठिकाणी पण तुम्ही थांबू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल तर. पवनामधून निघाल्यानंतर हडशीच्या या लेक जवळ थांबून बोटिंगचा आनंद घ्या आणि पुढे चला. तर फायनली 1 ते 1.5 तास आपण प्रवास करून पवना डॅम मार्गे हडशी या ठिकाणी आलेलो आहोत. हडशीच्या डोंगरावरती जिथे यांनी हे डेव्हलप केलेलं आहे. इथे एक छान मंदिर आहे, मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. आणि असा हा पठार आहे या डोंगरावरती. खूप छान बघा तुम्ही पावसाळ्यामधलं हे दृश्य. ढग जमलेले आहेत सगळीकडे आणि एक क्षणाला या ठिकाणी पाऊस येऊ शकतो. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6 आणि तरी पण आपण बघू शकता या ठिकाणी भरपूर गाड्या लागलेल्या आहेत पार्किंगला. 400 ते 500 कार मला दिसत आहेत या ठिकाणी आणि खूप सारे लोक आज आलेले आहेत. तर चला दाखवतो मध्ये तुम्हाला मी काय काय आहे या ठिकाणी जे तुम्ही एक्सप्लोर करू शकता. पर्टिक्युलरली लहान मुलांसाठी खूप सारे ऑप्शन या ठिकाणी आहेत. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे बघा साईबाबाची खूप मोठी मूर्ती आहे. या ठिकाणी बोटिंग क्लब आहे
लहान मुलांसाठी पण खूप सारा आहे या ठिकाणी बघण्यासारखं. आणि या ठिकाणी बघा, जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही रॅपलिंग पण करू शकता या ठिकाणी. आणि या ठिकाणी लहान मुलांच्या स्पेशली भरपूर अशा ट्रिप किंवा पिकनिक येतात, कारण लहान मुलांना बघण्यासारखं बऱ्याचशा गोष्टी आहेत. मध्ये या ठिकाणी संत दर्शन म्हणून एक एरिया आहे, तिथे महाराष्ट्रातल्या सगळ्या थोर संतांच्या मूर्तीज आणि देखावे बनवलेले आहेत. तर आपण सगळ्यात अगोदर जाऊया मंदिरामध्ये. मंदिराचा परिसर बघा किती छान आहे. या ठिकाणी खूप छान असं पुढे ग्राउंड बनवलेलं आहे यांनी, आणि असे लोक बसलेले आहेत. चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. हा आहे मंदिराचा एंट्री पॉइंट, आणि या ठिकाणी बघू शकता समोर खूप छान असं बनवलेलं आहे या ठिकाणी, आणि मंदिरामध्ये जाण्यासाठी जो एंट्री पॉइंट आहे. तर आपण असं सरळ जाऊया पुढे. या ठिकाणी तुम्हाला असे मंदिराच्या एंट्रीला कमळाची फुलं बघायला भेटतील, खूप सारी. हा बघा. चला मंदिरामध्ये जाऊया. मंदिरात छान असं भजन चालू आहे. आता झालेलं आहे आपलं दर्शन. तुम्ही बघून आपण मंदिर किती छान आहे या ठिकाणी. आणि हा मंदिरामधून बाहेरचा परिसर तुम्हाला हा असा दिसतो या ठिकाणी. तर आता आपण घेतलेलं आहे विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन, आणि आता साई मंदिराकडे जातो आहोत. या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरला आहे साई मंदिर आणि वरती आहे विठ्ठल मंदिर. तर चला बघूया. तर ग्राउंड फ्लोअरला आहे हे साईबाबा यांचे मंदिर, बघू शकता किती छान या ठिकाणी बनवलेलं आहे. बॅक साइडचा हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. या ठिकाणी काहीतरी मला वाटतं राहण्यासाठी रिसॉर्ट, हेलिपॅड वगैरे पण आहे या ठिकाणी. आणि हा बघू शकता हा पाठीमागचा व्ह्यू आहे मंदिराचा. थोडासा पाऊस पण चालू झालेला आहे ऑलरेडी. चला आदिशला काहीतरी गेम्स एक्सप्लोर करायचे, तर आपण गेम झोन कडे जाऊया आता. आता मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता आलो आहोत ॲडव्हेंचर पार्ककडे. ॲडव्हेंचर पार्कचा टाइम लिहिलेला आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 6, पण ऑलरेडी 6 वाजलेले आहेत. पण चालू आहे असं वाटतं, विकेंडमुळे जरा रश असल्यामुळे यांनी कदाचित चालू ठेवलं असेल. पण आम्ही एकदा वीकडेजला आलो होतो, एवढी रश नव्हती आणि याच्यातल्या बऱ्याच राईड्स चालू नव्हत्या. पण आज सगळं काही चालू आहे या ठिकाणी. एक पुण्याजवळ 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर एक छान अशी पिकनिक करायची असेल मुलांना घेऊन,
तर छान असं हे ऑप्शन आहे, हडशी लेक आणि मंदिर. मी तुम्हाला या ठिकाणी या ॲडव्हेंचर ज्या राईड्स आहेत त्याचा मेनू दाखवतो. या ठिकाणी काय काय आहे हे बघा. या ठिकाणी बऱ्याचशा राईड्स आहेत, तुम्ही बघू शकता. याला पॉज करून या ठिकाणी ते आदिश बुल राईड केली होती मागच्या वेळेस आदिशने, आणि तो याच्यामध्ये बसला होता. या राईड्स एवढ्या इझी नाही आहेत मित्रांनो. मुलांना अगोदर बघितल्यानंतरच त्याच्यामध्ये बसवा. तसं तर आदिशला झिपलाईन करायची होती, पण ती 18 इयर्स प्लस वाल्यांनाच ते अलाउड आहे. त्याच्यामुळे आदिशला मी हे रोपवेचा कोर्स घेतलेला आहे पूर्ण, ज्याच्यावर तो असं चालू शकणार आहे पूर्ण. त्याला आवडतं हा रोपवे वगैरे, म्हणून आम्ही ते घेतलेलं आहे. याचा रेट आहे 250 आणि जी झिप लाईन आहे त्याचा रेट आहे 400 पर पर्सन. हे बघू शकता, लहान मुलं आणि मोठे लोक पण या ठिकाणी एन्जॉय करत आहेत या रोपवे वरून. तर आदिश इज सो एक्साइटेड. आणि आपण इथे आलेलो आहोत, बघू शकतो आपण. हे असं प्रोटेक्शन गिअर लावलं जातं कारण हाईट आहे भरपूर. तर आदिश आता मिडवे मध्ये आलेला आहे, तुम्ही बघू शकता. अजून बराच त्याला डिस्टन्स कव्हर करायचा आहे, कारण हा जो रोपवे आहे तो स्टार्टिंग पॉइंट, त्याचा रोपवेचा स्टार्टिंग पॉइंट इकडे आहे. ऑल द वे तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे आणि इथून पुढे या ठिकाणी बघू शकता हा त्याचा एंड नाहीये. तिथून परत तुम्हाला नेक्स्ट लेवलवरती जायचं आहे, त्याच्या वरच्या लेवलवरती, जसे हे बघू शकता तुम्ही. आणि इथून परत वापस येऊन तुम्हाला ऑल द वे जिथून तुम्ही स्टार्ट केलं होतं त्या ठिकाणी वापस जायचं. तर आता यांचं जवळपास 1, 2, 3, 4, 5, 6 लेवल पार झालेले आहे, तुम्ही बघू शकता. त्या ठिकाणी आहे लेवल 1, त्याच्यानंतर लेवल 2, लेवल 3, हे आहे लेवल 4, हे लेवल 5 आणि हा लेवल 6, लेवल 7, लेवल 8, लेवल 9, असे 9 लेवल पार करायचे आहेत त्यांना. आता सुरू झाला आहे लेवल नंबर 9 आणि आता फक्त एक लेवल पार केल्यानंतर आधीचा एक राऊंड, जो फर्स्ट राऊंड आहे तो क्लिअर होईल आणि मग ते जातील दुसऱ्या राऊंडला. जसं तुम्ही बघू शकता, जसं जसं पुढे जाईल ना तसं याच्या डिफिकल्टी लेवल थोड्या हार्ड होत जातात. फर्स्ट लेवल कम्प्लीट झालेला आहे, तो आता गेलेला आहे सेकंड लेवलला. आणि हे बघू शकता, हे अशा प्रकारे याला आता पूर्ण सेकंड लेवल कम्प्लीट करायला मला वाटतं अजून 15-20 मिनिट आमचे कदाचित इथेच जाणार आहेत. स्टे ट्यून. तर मी तुम्हाला तोपर्यंत मी दुसऱ्या राईड बद्दल सांगतो. या ठिकाणी आहे ही बुल राईड, 100 रुपीजमध्ये 3 मिनिट्स, आणि ही आहे तगाडा, 3 मिनिट्स फॉर 150. ही पण थोडी इंटरेस्टिंग वाटते, लहान मुलांना आवडेल अशी आहे. आणि त्याच्यानंतर ही अजून एक आहे ज्याच्यामध्ये मुलांना गोल गोल फिरवतात आणि त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट ते उलट करून फिरवतात, त्याच्यामुळे ती थोडी रिस्की आहे. लहान मुलांना उलटी वगैरे होऊ शकते ज्यांना याची सवय नाही अशा. आणि ही सगळ्यात सेफ राईड, हॉर्स राईड, लहान मुलांसाठी आणि पॅरेंट्ससाठी पण. हा बघा, आदिश खूप एन्जॉय करतो, त्याला ॲडव्हेंचरस स्पोर्ट आवडतात. पुढे हे बाकीचे जे मोठे लोक आहेत ते खूप स्लोली जात आहेत आणि लहान मुलं खूप छान प्रकारे फास्ट जात आहेत. तर आत्ता फक्त शेवटच्या 2 लेवल बाकी आहेत आदिशच्या. त्या जसं बघू शकता तुम्ही, जसं तुम्ही पुढे जाल तसं तसं हे हार्ड होत जातं एंडिंगला. तर आम्ही वेटिंग फॉर आदिश 15 मिनटं झालेत ऑलरेडी. पाऊस पण येतोय, बघूया किती वेळ लावते अजून. तर या ठिकाणी स्काय सायकल पण आहे, बघू शकता तुम्ही. स्काय सायकल आहे. याच साईडला जिथे जीप लाईन आहे त्याच्याच इथे रॉक क्लाइम्बिंग पण आहे, या ठिकाणी बघू शकता, फॉर क्लाइंबर्स. चल आदिश, आदिश चल. तर हा सगळ्यात हार्ड पार्ट आहे, रोप वरून जायचा, बघू शकता. आदिश फास्ट.
हाड तर आहे मित्रांनो, आणि वरतून पाऊस पडतोय. फायनली पोहोचलेला आहे आधी शेवटच्या स्टेज पर्यंत, आणि आता खाली येईल थोड्याच वेळात. आलेला आहे आमचा आदिश खाली. आदिश मजा आली का रे? हाय कर आदिश. वेल डन बॉय. त्याचा आवडता गेम त्याला आज भेटला आणि त्याच्यामुळे तो खुश आहे ट्रिप बद्दल, आणि आता ही त्याची फेवरेट प्लेस झाली आहे. चला आता पुढे. आत्ता वाजले आहेत 7. या ठिकाणी स्नॅक्स साठी वगैरे ऑप्शन्स आहेत, बाहेर पण आहेत. आणि अंधार पडण्याच्या अगोदर आपला प्लॅन आहे वापस निघण्याचा. घरी जायला इथून कमीत कमी मला वाटतं 1.5 ते 2 तास लागतील, कन्सिडरिंग ट्रॅफिक. संध्याकाळी जास्त ट्रॅफिक असते. तर एक बफर मध्ये तुम्ही डिस्टन्स आहे इथून अप्रॉक्सिमेट 50 किलोमीटर, आणि वेळ लागतो 2 तास. सर चला, टाटा बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. नेक्स्ट वीकेंड जर कुठे गेलो तर आम्ही तुम्हाला नक्की तो ब्लॉग यूट्यूबवर अपलोड करू. थँक यू फॉर लाइकिंग, सबस्क्रायबिंग. सी यू सून. बाय बाय.